म्हणणार आहे. आज पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं, काय सांगाल? विश्वातलं एकमेव असलेलं ग्रह राशी नक्षत्र मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या 28 मार्च 2026 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत आयोजित केलेली आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्य जो देह आहे हा देह पंचतत्वापासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या संपूर्ण 5 तत्वापासून मनुष्याचं शरीर बनलेलं आहे आणि या शरीराची जशी निर्मिती आहे त्यानुसारच या मंदिराचं सुद्धा निर्माण कार्य केलं आहे. मंदिर हे संपूर्णतः पाण्यामध्ये आहे. 4 लाख लिटर पाणी आणि त्या पाण्याच्या बिचोबीच मधोमध हे मंदिर आहे. मंदिरामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकमात्र रस्ता म्हणजे फक्त पूल. दुसरं तत्व म्हणजे आकाश तत्व मंदिराच्या कलशामधून मंदिरामध्ये आणलं जाईल. तिसरं तत्व वायू तत्व. मंदिरामध्ये पिलरची संख्या अशी ठेवलेली आहे आणि त्यातून वायू ज्यावेळी वाहणार तर त्यातून ओंकाराचा मंद मंद ध्वनी ऐकू येईल अशी तेथील रचना आहे. आणि चौथं तत्व आहे ते म्हणजे अग्नितत्व. मंदिराच्या सभागृहामध्ये यज्ञकुंड सुरू राहील म्हणजे अग्नितत्व त्यामध्ये आहे. 5वं तत्व पृथ्वी. संपूर्ण मंदिर हे पृथ्वीवरच सुरू आहे म्हणून 5 तत्व आणि हे 5च्या तत्वांपासून मनुष्याचं शरीर बनलेलं आहे. हे जर मनुष्य शरीर या पंचतत्वापासून बनलेलं आहे आणि ती व्यक्ती जर अशा मंदिरामध्ये जाईल आणि दर्शन करेल तर नक्कीच तो मनुष्यासारखा वागायला सुरुवात होईल असं तरी मला वाटतं. कारण आज माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे याची गरज आजच्या काळाला भरपूर आहे म्हणून या अशा मंदिराची निर्मिती केली आहे. हे संपूर्ण काम जळगाव मध्ये चालू आहे. जळगावचं पूर्व नाव जलग्राम आहे. जल म्हणजे पाणी, ग्राम म्हणजे गाव म्हणून पाण्यातलं असलेलं असं हे एकमेव जळगाव मधलं मंदिर आहे जे की जलग्राम नाव त्याला साकारता येतं. मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 फूट जाडीच्या दगडावरती ज्या मनुष्य शरीराची निर्मिती ज्या हरिहर ब्रह्माने केली म्हणजे अर्धे विष्णू आहे, अर्धे शिव आहे आणि या हरिहरापासून ब्रह्माजीची उत्पत्ती त्यांनी नवग्रहांना बनवलं की व्यक्तीच्या कुंडली या पंचतत्वाचा बनलेल्या शरीराच्या वरती असते कुंडली आणि कुंडलीमध्ये असतात नवग्रह. नवग्रह या मंदिरामध्ये आहे. नवग्रहाच्याच वर आहे 12 राशी आणि त्याच्या बाहेरच्या आभा मंडळामध्ये 27 नक्षत्र. नक्षत्रांचं मंदिर भारतामध्ये कुठेही नाही. एकमात्र नक्षत्रांचं मंदिर आपल्या या जळगावला मनारखेड्यामध्ये बनत आहे. त्याच्याच प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आपण इथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव एका नक्षत्रावरून ठेवलेलं असतं. 27 नक्षत्र आहे आणि एका नक्षत्रावरून प्रत्येक व्यक्तीचं नावाक्षर निघत राहतं म्हणून व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जरी या मंदिरामध्ये येऊन दर्शन केलं तर नक्कीच त्याला अलौकिक लाभ प्राप्त होईल असं तरी मला वाटतं. माझं नाव मयूर महाराज. मी या बद्रीनाथ मंदिर संस्थान ग्रह राशी नक्षत्र मंदिर संस्थानचा विद्यमान गादीपती आहे. 28 मार्च पासून मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. 28 मार्चच्या रोजी जळगाव मध्ये असलेलं चिमुकले राम मंदिर गांधी उद्यान येथून भव्य अशी जलयात्रा, यामध्ये बैलगाडे, त्याचबरोबर घोडे, घोडागाडी, त्याचबरोबर उंट ह्या सर्वांच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने आपण शोभायात्रेचं आयोजन केलं आहे जे की कालिंका मातेपर्यंत चालेल. 29 पासून ते 1 तारखेपर्यंत मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा पूजेचा विधी आहे. 1 तारखेच्या दिवशी आपल्या भारतामध्ये ज्या 12 ज्योतिर्लिंग आहे, 7 नद्या आहे, सर्व पर्वत आणि सर्व समुद्र यांचं एकत्रित केलेलं जल या कुंडामध्ये 12 मीटर बाय 8 मीटर या कुंडामध्ये ते एकत्रित सोडलं जाईल. हरिद्वार वरून मंदिर संस्थानाने 1500 लिटर गंगाजल जळगाव मध्ये आणलेलं आहे. हे संपूर्ण पाणी त्या कुंडामध्ये ब्रह्मावधूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज जे की आमचे सद्गुरू आहे यांच्या हस्ते त्या कुंडामध्ये हे जल ओतलं जाईल आणि हे जल ओतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने जर या कुंडामध्ये स्नान केलं तर त्याला भारतातल्या सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचं फळ प्राप्त होईल. वाचे म्हणती गंगा गंगा सकल पापे जाती भंगा. या अभंगाप्रमाणे सर्वांचे पातक नक्कीच नष्ट होतील. जळगाव मध्ये कुठे गंगा आहे तर ती आपल्या मनारखेड्याला जळगाव इथे आहे. मंदिर हे 2011 साली
दादावाडी परिसरामध्ये या मंदिराची स्थापना झालेली होती. तिथे मंदिराची गर्दी वाढल्यामुळे, भक्तांची गर्दी वाढल्यामुळे मंदिरला मोठं करण्यासाठी आपण इथे मनारखेडा येथे मंदिराला आता विस्तारित स्वरूप देत आहोत आणि इथे मंदिराला मोठ्या स्वरूपामध्ये बनवण्याचा प्रयत्नामध्ये आहोत. आणि त्याच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम तुम्ही बघताय की 28 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत चालतोय. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार येथे कीर्तन सेवा देण्यासाठी येणार आहे. तर एकनाथ महाराजांचे 14वे वंशज हे सुद्धा इथे कीर्तन रूपी सेवा द्यायला येणार आहे. बद्रीनाथ धामाचे पूर्व धर्माधिकारी पंडित भुवनचंद्र उनियाल यांची सुद्धा बद्रीनाथ भागवताची कथा आपल्या या इथे आहे. व जळगावमध्ये पहिल्यांदाच हरिहर याग होतो आहे, जो की ग्रह नक्षत्र युक्त आहे, जो की 108 कुंडी हरिहर याग 3 एप्रिलच्या दिवशी संपन्न होत आहे. तर सर्वांनी त्या हरिहर यागाला सुद्धा आवर्जून उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो.